सांगली मार्केट यार्डमधील 5व्या गल्लीत कामगार न्यायालयानजीक असणारे नाश्ता सेंटरचे पत्र्याचे खोके, पत्र्याच्या शेडसह आणि सर्व साहित्यासह चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. सदर चोरीची घटना ही सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रमेश शंकर मडिवाले राहणार जिजामाता हाऊसिंग सोसायटी विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी रमेश मडिवाले हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील जिजामाता हाऊसिंग सोसायटी परिसरात राहतात. रमेश मडिवाले यांचे मार्केट यार्डातील 5व्या गल्लीत कामगार न्यायालयाजवळ पत्र्याच्या खोक्यात नाश्ता सेंटर आहे. सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कोणी नसल्याचे पाहून पत्र्याचे खोके, लोखंडी अँगल, 10x12चे पत्र्याचे शेड, ग्लास, पातेली, स्टीलची भांडीकुंडी, गॅस शेगडी, खुर्च्या, टेबल असे सर्वच 65,000 रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. सदर चोरीची घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण 65,000 रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.